गावदर्शन लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। उंडणगाव येथे पंचदिनी सप्ताहाची हबहप माऊली महाराज शेलुतकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता। सिल्लोड तालुक्यात उंडणगाव येथील नंगेबा महाराज मांडणा रोड सतियाई मंदिर परिसर येथे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था व समस्त गावकरी मंडळ उंडणगाव तसेच भागवताचार्य नागेश महाराज कदम उंडणगावकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पंचदिनी कीर्तन महोत्सव व ज्ञानेश्वरी पारायण तथा संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी हबहप ज्ञानेश्वर माऊली महाराज शेलुतकर भागवताचार्य यांच्या काल्याचे कीर्तनाने तसेच संत महंताच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडी फोडून कार्यक्रमाची सांगता भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। या प्रसंगी रणेश्वर संस्थानचे महंत सदानंद महाराज, हबहप गणेश महाराज थोरात यांच्या आदी संत महंत यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविकांची या प्रसंगी उपस्थिती होती। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश रके, छत्रपती संभाजीनगर। सांगितलं तसं नाही, तुमच्यातून त्यांचा फरक आहे। म्हणजे काय फरक आहे? आमचा बाप एक आहे, आया वेगळ्या असलं म्हणून काय झालं? म्हणले मग काय हरकत नाही, आम्ही तुम्हाला त्यांच्यासारखा मान देऊ, पण परीक्षेत पास झाल्यावर माणूस केव्हा माणसाची पूजा होती? पूजा भोगाची होत नाही महाराज, पूजा त्यागाची होत असते। मग माणसाची पूजा केव्हा होते? जेव्हा त्याचे सद्गुण असतील, दुर्गुण त्याच्यात नसतील, तर काढून टाकले असतील तेव्हा होते ना। ते म्हणले मग काय परीक्षा घ्यायची? म्हणले मग आपण असं करू, एक दिवस तुम्हाला मी भोजनाचं आमंत्रण देतो, देव आणि दानवाला। मग जेवणाचं आमंत्रण दिलं। म्हणले आता जेवणाचं आमंत्रण आहे तुम्हाला, पण ऐका ना, 20 मिनिटाचा वेळ दिला जाईल आणि तुम्ही जेवण करायचंय 20 मिनिटामध्ये, पण तुमचे जे हात आहे, हे हात अशी बांधल्या जाईल, याला काड्या बांधल्या जाईल डायरेक्ट या असं। आता मला सांगा, तुमचं जर अशी कमड्या बांधल्या तर असं जेव सांगा तुम्ही, शक्य आहे का ते असं जेवण? मला ही तर बांधल्यावर काही सुचत नाही ना। आमच्या गावात नवमी व्हायची, नवमी, मी खोटं गोष्ट नाही बोलत बाबा, खरी गोष्ट आहे। नवमी बंद झाली, आमच्या गावातली लोक इतके विचित्र आहे आपले। नवमी माहिती ना तुम्हाला? सोंग नाही का, रावण दारू पियेल, मरीच मामा पिला हरकत नाही, पण ते सीता खुलेल जरा आम्हाला, जितली विटंबना करतो आम्ही आमच्या देवाधर्माची, लाज सोडल्या आमच्या लोकांनी। ते एकाला म्हणे बुवा तुला एक सोंग देतो आम्ही, त्या गरीबाच्या पोराला सांगितलं, मग त्याला असे हात बांधले महाराज त्याच्यावर, आणि आईन पब्लिक मध्ये आलं, ते त्याची कोपरी घेतली काढून। असं पळायला गेली की लोक गुतायचे ना, असं पळायला गेलो की लोकांना लागायचे इथं। तेव्हापासून आमच्या गावाची नवमी बंद झाली। हे बांधल्यानंतर काही सुचत नाही माणसाला, नाही का? तसं म्हणले 20 मिनिटाचा वेळ आहे, हे बांधलं जाईल। मग पहिलं कोण जेवणार? आता यायला काही हे नाही, ते दानो म्हणजे पहिले आम्ही। माणसानं ज्या क्षेत्रातली आपल्याला माहिती नसली तिथं पहिले पाहून घेतलं पाहिजे, इथं कसं आहे म्हणून शांतपणा करायचा, आपली बाणी गोडी दाखवायची नाही। आता आपल्या भागामध्ये आपला मराठवाड्याचा भाग येतो, आपल्याकडे 2-3 पोळ्या चुरल्या, त्यात वरण टाकलं, रद्दा केला की खाल्ला असं आहे। तिकडं तसं नाही, विदर्भामध्ये द्रोणात जेवावं लागतं तिकडे, असं द्रोणामध्ये। मग ज्या भागात जशी पद्धत तसं केलं पाहिजे ना। असं अडकलो मी ते जळगाव खानदेश मध्ये, आमच्या महाराज बरोबर गेलो होतो, तो कोण मस्त मोठे मोठे आयटम, मध्ये पाणी ठेवतो वाटीमध्ये। मी म्हणलो पाणी प्यायलाच ठेवलं, नंतर कळालं चटणीत हात घातले त्यात धुवायचा, इकडं हात तिकडं नाही। त्यासाठी आपल्याला ज्या गोष्टीची माहिती नसली त्याची माहिती काढल्याशिवाय शहाणपणा करायचा नाही, तर फजिती झाल्याशिवाय दृष्टांत सांगून वेळ घेत नाही, नाही का? तसं दानो म्हणले आम्ही, ठीक आहे, बांधले महाराज त्यांचे हात असे, आणि मग ते झाले सुरू खायला। मग आता कसं खाता येईल, असं असे वर फेके हा करायचे, जे पडलं ते पडलं तोंडात, बाकी पुरं खाली। असा लाडू फेकला, एकाच्या कानाला अडकला। ते म्हणले स्टॉप, 20 मिनिटं झाले, अर्धे पोटीच उठले, ते अर्धे पोटीच उठले। म्हणले आता देवाची पंगत, ते हुशार होते, देव असे नाही केलं त्यानं, ते एकमेकाच्या समोर बसले, नाही का? एकमेकाच्या समोर, आणि एकमेकाच्या समोर बसून त्याच्याच ताटामध्ये काला चुरायचा आणि त्यालाच खाऊ घालायचा।
याचा घास त्याच्या तोंडात, त्याचा घास याच्या तोंडामध्ये, आणि मग ते लागले पायाला. तुला म्हणलं होतं मी अगोदर नको ते म्हणे, आता करतो काय, आता टाइम झाला तो नाही का. आणि मग यांनी त्यांच्या तोंडात घास घालावा. भरले नाही, चरले नाही, काही नाही. जसं त्या देवाने केलं तसं आम्ही एकमेक देऊ. सुखे घालू बरी, सुखे घालू बरी, सुखे घालू बरी, सुखे घालू, सुखे घालू बरी, सुखे घालू. आणि असं करू. पण ते काला करण्याचं ठिकाण कोणतं आहे आणि कुठे योग्य राहील अभंगाचं शेवट.